मिरची भजी सगळ्यांनी खाल्ली असेलच, पण कधीतरी अशा पद्धतीने मिरची वडा देखील नक्कीच करून बघा. अगदी खमंग आणि कुरकुरीत मिरची वडा हा तयार होतो किंवा भरली मिरची देखील तुम्ही म्हणू शकता. अगदी झटपट आणि चवीला देखील तेवढीच भारी. एकदा जर बनवला तर तुम्ही प्रत्येक वेळी अशा पद्धतीने नक्कीच मिरची वडा घरी बनवणार. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेजारचे बेल आयकॉन देखील प्रेस करा. यामुळे मी ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला पहिले नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे अशा सिंपल रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत. तुम्ही हाताने स्मॅश देखील करून घेऊ शकता. तिन्ही बटाटे इथं मी किसणीने किसून घेणार आहे. आणि आता हे बटाटे किसून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे. अगदी पाव चमचा हळद घालायची आहे. त्यानंतर थोडंसं आपल्याला तिखट देखील यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर एक अर्धा चमचा धने पावडर आणि एक अर्धा चमचा आपल्याला जिरे पावडर घालून घ्यायचे. आणि त्यानंतर एक अर्धा चमचा आपल्याला आलं लसणाची पेस्ट देखील घालायची आहे. थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. आणि त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला एक थोडासा लिंबू याच्यावरती पिळून घ्यायचा आहे. याच्याऐवजी तुम्ही चाट मसाला वापरला तरी चालेल. आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. लिंबूच्या ऐवजी तुम्ही चाट मसाला वापरू शकता. आता अशा पद्धतीने आपल्याला छान हे एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजेच आपलं सारण इथं तयार झालेलं आहे. आता त्यानंतर आपण पीठ याचं बनवून घेऊया. तर त्यासाठी मी मोठी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची आहे. चवीसाठी थोडीशी इथं मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे. त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ देखील घालून घ्यायचं. त्यानंतर थोडासा आपल्याला एक अर्धा चमचा ओवा देखील यामध्ये घालून घ्यायचा आहे. आणि थोडासा हिंग देखील आपल्याला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर अगदी पाव चमचा आपल्याला जिरे पावडर आणि पाव चमचा आपल्याला धने पावडर घालायचं. थोडंसं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे किंवा हे पीठ आपल्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. अगदी जास्त पातळ देखील करायचं नाही किंवा अगदी जास्त घट्ट देखील करायचं नाही. मीडियमच आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. एकदम तुम्ही पाणी देखील घालू नका. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. पिठाच्या सगळ्या गुठळ्या आपल्याला मोडून हे पीठ अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अगदी शेवटी आपल्याला पाव चमचा इथं खाण्याचा सोडा घालायचा आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला छान असं हे पीठ फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या पिठाची कन्सिस्टन्सी कशी झालेली आहे. अशा पद्धतीनेच आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे. आता पीठ देखील तयार झालेलं आहे आणि आपलं सारण देखील तयार झालेलं आहे. आता इथं मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्या आपल्या तिखट नसतात. रेग्युलर मिरचीपेक्षा थोडीशी ही मिरची मोठी असते साईजला आणि तिखट तरी अजिबातच नसते. आता या मिरचीला आपल्याला काय करायचं आहे, मधोमध आपल्याला कट मारून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर कट मारल्यानंतर यातील सगळ्या आतल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. ढोबळी मिरचीमध्ये जशा बिया असतात अगदी सेम त्या पद्धतीच्याच यामध्ये बिया असतात. सगळ्या बिया आपल्याला यातील काढून घ्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने सगळ्या मिरच्या मी कट करून यातील बिया देखील सगळ्या मिरच्यांच्या काढून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, आपण जे सारण बनवलं ते सारण आपल्याला या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे. जेवढं मावेल तेवढं आपल्याला यामध्ये सारण छान असं दाबून भरून घ्यायचं आहे. जेणेकरून आपल्याला वडा खाताना अगदी आपला छान असा खमंग लागतो. म्हणून जेवढं भरता येईल तेवढं पॅक करून आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे सारण भरून घ्यायचं आहे. सगळ्याच मिरच्या इथं मी अशा पद्धतीने भरून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्यामध्ये हे बटाट्याचे सारण किंवा भाजी आपण बटाट्याची ही यामध्ये भरून घेतलेली आहे. आता त्यानंतर काय करायचं, एक एक मिरची आपल्याला या बेसनमध्ये छान अशी डीप करून घ्यायची आहे. अगदी सगळीकडे घोळून अशी आपल्याला छान अशी डीप करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला तेलामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या मिरच्या आपल्याला अशा पद्धतीने सोडून घ्यायचे आहेत. तेल छान कडकडीत गरम करायचं आणि गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे. आणि मीडियम गॅसवर आपल्याला एक 4 ते 5 मिनिट हे वडे आपल्याला छान असे ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. अगदी जर गॅस तुम्ही फुल्ल केला तर ते वरून करपतील आणि आतून आपलं पीठ कच्चं राहील किंवा आपली मिरची देखील व्यवस्थित भाजली गेली जाणार नाही किंवा तळली गेली जाणार नाही. त्यामुळे मीडियम गॅसवरच आपल्याला एक 4 ते 5 मिनिट छान असं याला ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. ब्राऊन रंग आल्यानंतर काय होतं ना, एकदम अशा छान अशा त्या कुरकुरीत लागतात. म्हणून मी थोड्याशा याला ब्राऊन कलर येईपर्यंतच तळून घेणार आहे. जेणेकरून एकदम ती खाताना भजी कुरकुरीत लागते आणि तेवढीच खमंग देखील लागते. आणि जर गॅस पूर्णपणे जर तुम्ही लो केला तर ती वडे आपले हे तेलकट देखील होऊ शकतात. त्यामुळे लो देखील गॅस करू नका. मीडियम गॅसवरच याला 4 ते 5 मिनिट
होईपर्यंत आपल्याला छान असं याला तळून घ्यायचं आहे। जवळजवळ एक 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आता हे वडे मी तळून घेतलेले आहेत आणि याला आता आपण साईडला काढून घेऊया आणि अशा पद्धतीने मी अजून काही तळून घेतलेले आहेत, म्हणजे अजून एक 2 मी तळून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकताय की एकदम असे छान असे हे कुरकुरीत झालेले आहेत। तुम्हाला बघण्यावरूनच लक्षात आलं असेल की वरून अगदी हे छान कुरकुरीत आणि चवीला तेवढेच कुरकुरीत आणि खमंग देखील खायला तेवढेच चवीला लागतात। तर अशा पद्धतीने आपले हे मिरची वडे किंवा भरली मिरची इथं झटपट अशी तयार झालेली आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने मिरची वडा नक्कीच करून बघा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।